नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच म्हणजेच 9 नोव्हेंबर 2025 या दिवशी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 हा पेपर पार पडलेला आहे. तर याची संभाव्य उत्तर तालिका आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. चला तर मग सुरू करूयात. एम-पी-एस-सी प्रिलिम 2025 ची संभाव्य उत्तर तालिका. सुरू करूयात हिस्ट्री या घटकापासून. प्रश्न पहिला. 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डायडॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की 1942 मध्ये क्रिप्स प्रस्ताव हा समोर आलेला होता आणि त्यामुळे आपल्याला जर बाकीचे पर्याय पाहिले तर यामध्ये क्रिप्स प्रस्ताव हेच ऑप्शन हे बरोबर मॅच होते. त्यामुळे हा प्रश्न इझी कॅटेगरीमध्ये जातोय. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रिप्स प्रस्ताव. प्रश्न क्रमांक 2. मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऑफ ॲक्ट 1909 च्या द्वारे डॅश केल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय हा देखील सोप्या कॅटेगरीमधला प्रश्न आहे. कारण आपल्याला या ठिकाणी फक्त एकच गोष्ट माहिती पाहिजे की 1909 मध्ये कोणता ॲक्ट झालेला आहे. तर आपल्याला माहीत आहे की मोर्ले मिंटो सुधारणा ही 1909 मध्ये झालेली आहे आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ही 1919 मधली आहे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोर्ले मिंटो सुधारणा. प्रश्न तिसरा. सुधारकांना आपले आई-वडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाजसुधारक डॅडेश येथील होते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न हा खूप डिटेलमध्ये दिलेला आहे, परंतु ॲक्च्युअली त्यांना विचारायचं एवढंच आहे की वामनराव माधवराव कोल्हटकर हे कुठील आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विदर्भ. ते विदर्भातील आहेत आणि त्यांनीच अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलेलं होतं. प्रश्न चौथा. मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या अचूक जोड्या जुळवायला येथे सांगितलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या मिडिवल या घटकामधली ही जोडी विचारलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यातील हद्द याचं उत्तर आहे या स्तंभ ब मधील मृत्यूदंड. म्हणजे हद्द म्हणजे याचा अर्थ होतो मृत्यूदंड किंवा हातपाय तोडणे. ताजीर ताजीरचा अर्थ आहे ताकीद, समज वा हद्दपार. किस्सास याचा अर्थ होतो जशास तसे आणि तशहीर याचा अर्थ होतो मानहानी किंवा धिंड काढणे. तर याचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंडिया फॉर इंडियन्स. आपण बाकीचे जरी पर्याय पाहिले तरी आपल्याला माहितीच आहे की अ, एक बाकीच्या ऑप्शनमध्ये त्यांनी एकाच पुस्तकाच्या नावावरून वेगवेगळे ऑप्शन क्रिएट केलेले आहेत. त्यामुळे इंडिया फॉर इंडियन्स हे वर्डिंग पण एकदम व्यवस्थित तिथे मॅच होत आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपण लॉजिकली देखील हा प्रश्न सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 6. हैदराबाद संस्थान विलिनीकरणामध्ये मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल हे कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजेंद्र सिंग. तर आपल्याला माहीतच आहे की हैदराबाद संस्थान यामध्ये राजेंद्र सिंग यांनी अतिशय प्रमुख भूमिका बजावलेली होती आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हैदराबाद संस्थानाचं विलिनीकरण भारतामध्ये झालेलं होतं. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजेंद्र सिंग. प्रश्न 7. मुघल बादशाह अकबराने इसवी सन 1584 मध्ये खान ए खानान ही पदवी कोणाला दिलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अब्दुल रहीम. प्रश्न क्रमांक 8. सन 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केलेले होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वा जोशी. जी.व्ही. जोशी यांनी दिल्ली दरबाराचं वर्णन हे भारतीय संसद म्हणून केलेलं होतं आणि त्यांनी त्या दरबारामध्ये प्रेझेंटी देखील लावली होती. त्यांची उपस्थिती आपल्याला इतिहासामध्ये वेगवेगळ्या अँगलने देखील प्रश्न विचारलेला आहे, की त्यांचे कोणता पोशाख घालून ते त्या ठिकाणी गेले होते वगैरे. अशा पद्धतीचे प्रश्न ऑलरेडी पी-वाय-क्यूमध्ये आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 9. दिवान-ए-अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोहम्मद बिन तुघलक. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी पर्याय पाहून देखील आपण प्रश्न टॅकल करू शकतो. या ठिकाणी 2 तुघलक ऑप्शनमध्ये आहेत. त्यामुळे त्यातील जो प्रॉमिनंट पर्सनॅलिटी आहे म्हणजेच मोहम्मद बिन तुघलक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आपण लॉजिकली देखील हा प्रश्न सोडवू शकलो असतो आणि आपला हा कंटेंटचा देखील भाग आहे, कारण आपल्याला मिड्युअलमध्ये खिलजी, तुघलक हे प्रॉमिनंट पर्सनॅलिटी वारंवार विचारले जातात. प्रश्न क्रमांक 10. जातिभेद विवेकसार हे पुस्तक डॅडेश यांनी लिहिलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तुकाराम तात्या पडवळ. आता सरळ-सरळ पुस्तकावर हा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर आपल्याला माहिती असणं हा आपल्या कंटेंटचा भाग असणं आवश्यक आहे. तुकाराम तात्या पडवळ यांचं हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 11. पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
फक्त म्हणजेच पंडित नेहरू आणि चाऊ एन लाय. विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल प्रश्न आहे हा. आपल्याला जरी याचं कंटेंट माहिती नसलं, तरी पर्यायावरून आपण याचं उत्तर काढू शकतो. कारण पर्याय 4 जो आहे फक्त यामध्ये एकच जोडी आहे. आपल्याला एक तर लॉजिक लक्षात येतं, की भारत आणि चीन यामध्ये कोणतेही एकच पंतप्रधान असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पर्यायामध्ये 2-2 जोड्या दिलेल्या आहेत. परंतु फक्त प्रश्न पर्याय क्रमांक 4 मध्ये एकच जोडी दिलेली आहे, जे की तेच त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. विधवा व अनाचार हे पुस्तक डॅडेश यांनी लिहिलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विष्णूशास्त्री पंडित. विष्णूशास्त्री पंडित यांनी विधवा व अनाचार हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 13. पुढील राजे व त्यांची राजघराणी यांच्या जोड्या होत्या. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यातील अपराजित हा चोळ या राजघराण्याशी संबंधित आहे. आदित्य वन हा अ, अपराजित हा पल्लव या राजघराण्याचा आहे. आदित्य वन हा चोळ या राजघराण्याचा आहे. विजयालय हा चोळ राजघराण्याचा संस्थापक आहे आणि भोज वन हा गुर्जर या राजघराण्याशी संबंधित आहे. त्यामुळे आपल्याला सरळ-सरळ ह्या कंटेंटचा भाग आहे पुन्हा एकदा. एन्शियंट आणि मिडीवल या दरम्यानची ही घटना आहे आणि आपल्याला राजे आणि त्यांचं राज्य हे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत. त्यामुळे हा देखील कंटेंटचा आपला भाग आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती? तर वेगवेगळी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित विधाने आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क. म्हणजेच त्यांची ग्रंथ, त्यांचं नाव किंवा त्यांच्या दरबारात कोण महत्त्वाचे तेलुगू कवी होता, याबद्दलचं आपल्याला कंटेंट माहिती असणं आवश्यक आहे. त्यातील जो पर्याय क्रमांक 4 आहे, कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. तर हा पर्याय चुकीचा आहे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ, ब, क. प्रश्न 15वा. डॅडॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा प्रश्न थोडासा ॲम्बिग्युइट आहे. कारण प्रार्थना समाज हा थोडासा लिबरल समाज म्हणून ओळखला जातो. परंतु ॲक्चुअली हे जे काही स्टेटमेंट आहे, हे परमहंस सभेशी थोडंसं मिळते-जुळते आहे. त्यामुळे आता आयोग यावर कोणता उत्तर देईल किंवा कोणता पर्याय योग्य देईल, हे आपण पाहू. परंतु सध्यासाठी पर्याय क्रमांक 3 हे त्याच्याशी जवळ जाणारं उत्तर आपण समजू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 15 क्वेश्चन हिस्ट्रीचे होते. तर आता आपण पुढचे जिओग्राफीचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लक्षद्वीप. हा सरळ-सरळ वन लाइनर क्वेश्चन आहे. हा देखील आपल्या कंटेंटचा भाग असायला हवा. प्रश्न क्रमांक 17. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर हा सर्वात कमी म्हणजे डॅडेश इतका होता. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 66.11. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर यासाठीचे 4 वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जे की चुकीचे आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक हे आसाममधील किबिथू हे आहे. इथे देखील आपण लॉजिकली उत्तर मारू शकतो. कारण उत्तरेकडील टोक हे लडाखमधील असणार आहे. दक्षिणेकडील टोक हे तामिळनाडूमध्ये असणार आहे. पश्चिमेकडील टोक हे गुजरातमध्ये असणार आहे. तर पूर्वेकडील टोक हे अरुणाचल प्रदेशमध्ये असायला हवे. परंतु त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये आसाम हे दिलेलं आहे. ज्यातून आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणते विधाने ही अचूक नाहीत? म्हणजे या ठिकाणी आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. प्रश्न नीट वाचा. तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30 डिग्री अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात. दुसरं स्टेटमेंट आहे उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास हा 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. तिसरा पर्याय आहे उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग हा दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. आणि चौथा स्टेटमेंट आहे उष्णकटिबंधीय आवर्ते हे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. तर या ठिकाणी आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 फक्त हे चुकीचं असू शकतं. कारण इथे उत्तर व दक्षिणेकडे 30 डिग्री अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये असं सांगितलेलं आहे. ॲक्चुअली आपल्याला माहिती आहे, की विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेकडे 30 डिग्री हे टेम्परेट झोन येतो आणि त्याच्या 23½ ह्याच्या अलीकडे ट्रॉपिकल झोन असतो. आपण इंग्लिशमध्ये ते वाचू शकतो. त्या पद्धतीने नॉट करेक्ट अशा पद्धतीने विचारलेला आहे. तर या ठिकाणी हा थोडासा पुन्हा एकदा ॲम्बिग्यूट क्वेश्चन असू शकतो. याचं देखील आपल्याला उत्तर बदलू शकतं. तर योग्य ती आन्सर की आल्याच्या नंतर आपण त्यानंतर पुन्हा एकदा हा क्वेश्चन रिवाईज करू शकतो. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या नद्या या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क आणि ड म्हणजेच सतलज, बियास, रावी, चिनाब
या इंडिया साईडच्या आणि काबूल, कुर्रम, स्वात आणि झेलम या पाकिस्तान साईडच्या या म्हणजेच आपल्या पी-ओ-के जो आहे त्या साईडच्या आपल्या ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क आणि ड. प्रश्न क्रमांक 21. भारतीय घटक राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचे लिंग गुणोत्तर याच्या आपल्याला जोड्या विचारलेल्या आहेत. तर ह्या देखील एकदम सोपा प्रश्न आहे आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या 2011 या जनगणनेवर आधारित जवळपास 5 ते 6 क्वेश्चन आलेले आहेत. त्यामुळे ती जनगणना किती महत्त्वाची आहे आणि त्याचा डेटा आपल्याला पाठ असणं किती आवश्यक आहे हे त्यातून पुन्हा एकदा निर्देशित होत आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. केरळ या राज्याचं आपल्याला माहीतच आहे की 1084 इतकं लिंग गुणोत्तर आहे. तामिळनाडू या राज्याचं 996 लिंग गुणोत्तर आहे. पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचं लिंग गुणोत्तर हे 1037 आहे आणि आंध्र प्रदेश या राज्याचं लिंग गुणोत्तर हे 993 आहे. त्यामुळे आपल्याला केरळचं जरी माहिती असतं तरी उत्तर आपण काढू शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 22. भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने या पद्धतीची वादळाची निर्मिती होते. आपल्याला माहीतच आहे की टेम्परेचर जर कमी झालं तर एअर प्रेशर आहे टेम्परेचर जर वाढलं तर एअर प्रेशर कमी होते आणि जर टेम्परेचर वाढलं तर एअर प्रेशर कमी होते. म्हणजे अशा पद्धतीचा हा एक बेसिक स्टॅटिक क्वेश्चन आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सह्याद्री. सह्याद्री या पर्वतरांगेमध्ये कळसुबाई हे शिखर आहे. प्रश्न क्रमांक 24. महासागर आणि त्याच्यातील गर्ता म्हणजेच ट्रेंच हे आपल्याला विचारले आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा जोड्या लावायला विचारलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रशांत महासागरामध्ये मरियाना गर्ता आहे हे आपल्याला माहीतच आहे. पॅसिफिक ओशनमध्ये मरियाना ट्रेंच तर अटलांटिक महासागरामध्ये प्युर्टो रिको गर्ता ही आहे. हिंदी महासागरामध्ये जावा गर्ता आणि आर्क्टिक महासागरामध्ये उरलेली जी काही युरेशियन गर्ता आहे ती या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 25. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यातून जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम. हा अतिशय बेसिक क्वेश्चन आहे. हा आपल्याला माहिती असायलाच हवा. थोडासा कन्फ्युजन होऊ शकतो कारण त्रिपुरा आणि मिझोराम हे नॉर्थ ईस्ट राज्यातील आहेत. त्यामुळे आपल्याला वाटू शकतं की तिथून जात नाही, परंतु तशा पद्धतीचा आपल्याला क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. त्यामुळे हा देखील आपला कंटेंटचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 26. योग्य जोड्या लावा. तर या ठिकाणी जीवावरण राखीव क्षेत्र आणि त्याची स्थापना वर्ष विचारलेली आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच निलगिरी याची स्थापना 1986 साली झालेली आहे. सुंदरबन या जीवावरण राखीव क्षेत्राची स्थापना ही 1989 मध्ये झालेली आहे. कच्छची स्थापना ही 2008 मध्ये झालेली आहे. तर पन्ना राखीव क्षेत्राची स्थापना ही 2011 मध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 27. नदी आणि संगमस्थळ या ठिकाणी विचारलेले आहेत. तर प्रकाशे हे जे संगमस्थळ आहे, या ठिकाणी तापी आणि गोमती याचं या नद्यांचा संगम होतो. मुडावद या ठिकाणी तापी आणि पांझरा याचा संगम होतो. माहुली या ठिकाणी कृष्णा आणि वेण्णा याचा संगम होतो. तर तुळापूर या ठिकाणी भीमा आणि इंद्रायणी या नद्यांचा संगम होतो. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 28. जून ते सप्टेंबर या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये डॅश मोसमी वारे वाहतात. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. कंटेंटचा भाग आहे. पर्याय क्रमांक 3. नैऋत्य मोसमी वारे हे जून ते सप्टेंबर या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वाहतात. प्रश्न क्रमांक 29. तपांबराचे तापमान हे सामान्यतः वाढत्या उंचीबरोबर कमी होते आणि दुसरं स्टेटमेंट आहे तपांबर हे सूर्याकडून लघुतरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वाहनाने तापवले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दोन्हीही विधाने हे बरोबर आहेत आणि दुसरे विधान हे पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. कारण हा अतिशय कंटेंटचा आणि बेसिक स्टॅटिक सब्जेक्टचा भाग आहे. आपल्याला देखील हे माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या खडकांचा प्रकार हा रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे? तर यासाठीचं जे काही आपण सर्च केलेलं आहे त्यानुसार पर्याय क्रमांक 1 जिप्सम हा खडक जलजन्य खडक म्हणून ओळखला जातो. याचं देखील पुढे जाऊन जर ॲम्बिग्युइटी क्वेश्चन म्हणून आपण बोलू शकतो. कारण आयोगानुसार याचं उत्तर आपण चेंज देखील होऊ शकतं. प्रश्न क्रमांक 31. धोकादायक कचरा याविषयी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे.
2008 नुसार हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित हा प्रश्न आहे. ॲक्चुअली याचं उत्तर हे कचरा किंवा आपला एन्व्हायर्नमेंटशी रिलेटेड असल्यामुळे पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार हे असू शकतं. परंतु त्यांनी सीमापार वाहतूक याविषयी देखील आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी दुसरा देखील पर्याय असू शकतो. अशा पद्धतीचा हा देखील एक ॲम्बिग्युएट क्वेश्चन आहे. ते देखील आपण आयोगाची योग्य आन्सर की आल्याच्यानंतर आपण तो रिवाईज करू शकतो. प्रश्न क्रमांक 32. या ठिकाणी पुन्हा एकदा जोड्या लावायला विचारलेल्या आहेत. प्रदूषके आणि प्रदूषकांचे परिणाम. या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाण्यातील जे फॉस्फेट खतं आहेत, त्याचं अन्नतिरेक किंवा सुपोषण हे योग्य उत्तर आहे. हवेतील मिथेन याचं जागतिक तापमान वाढ हे उत्तर आहे. पाण्यातील कृत्रिम अपमार्जके याचं पाण्याची जैवरासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते हे उत्तर आहे. आणि हवेतील नायट्रोजन ऑक्साईड याचं योग्य उत्तर आम्लपर्जन्य हे आहे. हा देखील आपण लॉजिकली क्वेश्चन सोडवू शकतो. कारण आपल्याला पाण्यामध्ये कोणती मिसळलेली आहेत आणि त्याचा हवेवर परिणाम झाला आहे की पाण्यावर झालेला आहे. या ठिकाणी यादी 1 आणि यादी 2 यावरून आपण लॉजिकपर्यंत जाऊ शकतो आणि उत्तर आपण याचं योग्य उत्तर मारू शकतो. प्रश्न क्रमांक 33. भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बेंगल फ्लोरिकन. कारण हा देखील आपल्याला एक स्टॅटिक कंटेंटचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला हा देखील प्रश्न माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 34. जीवशास्त्रांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्दप्रयोग केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, HIPPO म्हणजेच हिप्पो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी IUCN ही तर संस्था आहे, पर्यावरणाशी रिलेटेड हे माहितीच आहे. तरीही कन्फ्युजन होऊ शकतं की AIA किंवा EPA हे असू शकतं. परंतु ज्या अर्थी त्यांनी पर्यायामध्ये हिप्पो हा शब्दप्रयोग ऑलरेडी दिलेला आहे, त्या अर्थी त्याचं ते उत्तर असणं अपेक्षित आहे. कारण अशा पद्धतीचा पर्याय आयोग तयार करू शकत नाही. कारण अशा पद्धतीचा जोपर्यंत त्याचं उत्तर असेल, तोपर्यंत अशा पद्धतीचा पर्याय तयार होऊ शकत नाही. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा देखील आपण लॉजिकली सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणते एक पुनर्विकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भूऔष्णिक ऊर्जा. म्हणजे आपल्याला माहीतच आहे की जिओथर्मल एनर्जी ही पुन्हा-पुन्हा आपण तयार करू शकतो. त्यामुळे तिला रिन्युएबल एनर्जीमध्ये आपण टाकू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 20 क्वेश्चन हे भूगोल आणि पर्यावरणाचे होते. तर आता आपण पुढे इकॉनॉमी या घटकाचे आता प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 36. जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो, याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते 2 पैलू आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ आणि क. म्हणजेच भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा आणि विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा. हे 2 पैलू या जमीन धारणेची मर्यादा यामध्ये मोडतात. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 37. लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. आणि पर्याय क्रमांक 2 आहे. वरील 4 घटकाचा विचार केल्यास स्त्री-पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा निर्देशांक आधारित प्रश्न आहे आणि ॲक्चुअली याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 अ आणि ब दोन्हीही चूक आहेत. कारण आपल्याला हा एकदम बेसिक स्टॅटिक क्वेश्चन आहे. याचे इंडिकेटर्स आणि त्याचा परिणाम वगैरे कोणता होतो, यावरून आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ आणि ब दोन्हीही चूक आहेत. प्रश्न क्रमांक 38. 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू पुढीलपैकी कोणता होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणे म्हणजे दारिद्र्य निर्मूलन, हे दोन्ही त्याचे योग्य उत्तर आहेत. प्रश्न क्रमांक 39. अन्न सुरक्षा विधेयक 2013 च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. तर याचं देखील पर्याय क्रमांक 1 दोन्ही अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. कारण जो अ आहे त्यामध्ये शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. आणि दुसरा आहे ₹3 प्रति किलो प्रमाणे तांदूळ, ₹1 प्रति किलो प्रमाणे भरड धान्य आणि ₹2 प्रति किलो प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 40. शाश्वत विकास ही संकल्पना डॅडेशमध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1980. 1980 मध्ये ही वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट समोर आली होती. त्यामुळे हा देखील स्टॅटिकचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 41.
2020 मध्ये जाहीर केलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकामध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 117व्या स्थानावर. तुम्ही पर्याय देखील पाहिले. पहिला पर्याय 117वा आहे, दुसरा पर्याय 17वा आहे. त्यावरून आपण लॉजिकली हा पर्याय क्रमांक 1 मानू शकतो. कारण पहिल्या पर्यायावरून दुसरा पर्याय हा तयार करण्यात आलेला आहे. आपण लॉजिकली या ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. प्रश्न क्रमांक 42. फक्त उत्पादनामध्ये होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय, हे विधान कोणी केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रोफेसर केंडल बर्जर. प्रश्न क्रमांक 43. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर यासाठीचे पहिले स्टेटमेंट आहे, जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेऊन ट्रिकल डाउन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. आणि दुसरं स्टेटमेंट आहे, जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर हा ट्रिकल डाउन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त विधान ब हे बरोबर आहे. कारण पहिलं जे स्टेटमेंट आहे, हे जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेऊन ट्रिकल डाउन थिअरी ही भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होत नाही, अशा पद्धतीचा एक या ठिकाणी उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 44. विकसनशील जगामधील जवळ-जवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960च्या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. हे विधान कोणाचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रॉबर्ट मॅकनामारा. प्रश्न क्रमांक 45. राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय आरोग्य अभियान. राष्ट्रीय आरोग्य अभियान हे कोणत्याही अँगलने हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये मोडत नाही. हा देखील लॉजिकल प्रश्न आहे. आपण त्याबद्दल उत्तर काढू शकतो. प्रश्न क्रमांक 46. भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेली दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब हे बरोबर आहे. तर अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, हे पर्याय बरोबर आहे. आणि उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता हे देखील बरोबर आहे. परंतु जो तिसरा पर्याय आहे, विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर, हे मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विधान फक्त अ आणि ब हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 47. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत म्हणजेच ICDS या योजनेअंतर्गत राबविण्यात येणारे कार्यक्रम कोणते? तर यासाठीचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. पूरक पोषण आहार कार्यक्रम, आरोग्य तपासणी आणि कामगार प्रशिक्षण. कामगार प्रशिक्षण हे ICDS मध्ये येणार नाही. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर फक्त अ आणि ब हे असणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 48. 2011च्या जनगणनेनुसार सन 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, क, ड म्हणजेच मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली. प्रश्न क्रमांक 49. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17.5%. पुन्हा एकदा 2011च्या जनगणनेवर आधारित प्रश्न आलेला आहे. आपल्याला 2011ची जनगणना ही संपूर्णपणे माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 50. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने ही बरोबर आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केवळ विधान ब हे बरोबर आहे. कारण सार्वत्रिक लसीकरण हेच या धोरणामध्ये मेन्शन केलेलं होतं. तर जे पर्यायामध्ये आहे, की 2 अपत्याचा जो काही कन्सेप्ट आहे ती तशी काही आपण धोरणामध्ये नमूद केलेली नव्हती. तर अर्भक मृत्यूचं प्रमाण हे प्रति हजारी 30% पेक्षा खाली आणणं हे देखील चुकीचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे फक्त पर्याय क्रमांक 4 केवळ विधान ब हे बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते इकॉनॉमीचे 15 क्वेश्चन. आता आपण पुढे सायन्सच्या क्वेश्चनकडे येऊया. प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षीय राहते? म्हणजेच विच फिजिकल क्वांटिटी कन्झर्व्ड ड्युरिंग कोलिजन? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोमेंटम म्हणजेच संवेग. प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व हे स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते? तर या ठिकाणी देखील 2 पर्याय हे सारखे आहेत, की दूरवरच्या आकाशगंगामधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन हे याचं योग्य उत्तर आहे. खालीच त्याचा दुसरा पर्याय हा निळ्या रंगाकडील आहे. त्यामुळे या 2 पैकी एक मारणं अपेक्षित होतं. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लाल रंगाकडील विस्थापन. प्रश्न क्रमांक 53. डॅश या प्रक्रियेमध्ये न्यूट्रिनो कण हे उत्सर्जित होतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बीटा डिके. प्रश्न क्रमांक 54. तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मितप्रवाहीपणा म्हणजे स्निग्धता म्हणजे व्हिस्कोसिटीवर कसा होतो? क्वेश्चन इंग्लिशमध्ये वाचतो. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑन व्हिस्कोसिटी ऑफ गॅसेस? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्हिस्कोसिटी इन्क्रीजेस म्हणजेच जी व्हिस्कोसिटी आहे ही टेम्परेचरच्या प्रवाहामुळे वाढते.
तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक 1 विस्कॉसिटी इन्क्रीजेस. प्रश्न क्रमांक 55. एकाच पदार्थाच्या 2 रॉडच्या लांबी त्रिज्येचे गुणोत्तर एकास 2 आणि 2 3 आहे. जर रॉडच्या दोन्ही टोकांमधील तापमानातील फरक समान असेल, तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 8 9. तर लक्षात घ्या या 2 रॉडच्या लांबीचं हा एक थोडासा मॅथेमॅटिकल हा क्वेश्चन मोडू शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8:9. प्रश्न क्रमांक 56. आता या ठिकाणी रेझिस्टन्स वेगवेगळे स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि यातून विद्युतधारा म्हणजेच आपल्याला करंट हा कॅल्क्युलेट करायचा विचारलेला आहे. हा अतिशय ॲम्बिग्यूट क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे उत्तर देखील आपण असू शकतात. कारण या ठिकाणी खूप ट्रिकी अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. आयोगाची जी काही आन्सर की येईल त्यानंतरच आपण हा क्वेश्चन डिस्कस करू शकतो. प्रश्न क्रमांक 57. सायट्रस कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या पॅथोजनमुळे होतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जीवाणू. तर लक्षात घ्या हा ऑलरेडी पी-वाय-क्यू आहे. तर आपल्याला हा देखील माहिती असणं आवश्यक आहे. सायट्रस कॅन्कर हा जीवाणू या पॅथोजनमुळे होतो. प्रश्न क्रमांक 58. स्क्लेरराइड्सच्या श्रेणी कोणकोणत्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि ड. म्हणजेच मॅक्रोस्क्लेराइड्स, ऑस्टिओस्क्लेराइड्स आणि डी ॲस्टेरोस्क्लेराइड्स. तर ह्या तीनही श्रेणी ह्या स्क्लेराइड्सच्या आहेत. फक्त 3 जी ट्रॅकेट्स आहे ही याची श्रेणी नाहीये. प्रश्न क्रमांक 59. जर संरक्षक पेशीमध्ये डॅडेज घटक जमा झालेले असेल, तर रंध्र उघडेल म्हणजेच गार्ड सेल्स इज ओपन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोटॅशियम. क्वेश्चन नंबर 60. स्पायरोगारा या शैवाला संबंधी खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड. म्हणजे सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात. ते सागरी पाण्यात वाढते हे चुकीचं आहे. त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरितलवके असतात हे बरोबर आहे आणि ते झिग्नेमाटिसी कुटुंबातील आहेत. तर हे अ, क, ड हे तीनही पर्याय बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 61. कोणत्या झाडाची फुले, पाने आणि बिया वापरून मॅरिजुआना हे अंमली पदार्थ तयार करतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅनिबस सॅटिवा. तर याचं हे देखील आयोग म्हणेल त्याप्रमाणे उत्तर असू शकतं. कारण ओपियम पॉपी हे देखील याचं काही सोर्सच्या दृष्ट्या हे ओपियम पॉपी देखील उत्तर आहे. परंतु 1 आणि 3 यामध्ये पुन्हा एकदा आयोग ज्या पद्धतीने आन्सर देईल त्या पद्धतीने आपण जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 62. In prokaryotic genetic code, which is the initial code for N-formyl methionine? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 AUG. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी हार्मोनचा कोणता संच हा मासिक पाळीचे नियमन करतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 FSH, LH, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या ऑप्शनमध्ये टेस्टोस्टेरॉन बद्दल मेन्शन केलेलं आहे जे की महिलांमध्ये नसतो. त्यामुळे यावरून आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 64. मानवी जिनोम प्रकल्प 1990 चे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि क. म्हणजेच मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे आणि नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन व औषधी शास्त्रामध्ये समावेश करणे. प्रश्न क्रमांक 65. व्यावसायिक तंतूच्या उत्पादनामध्ये लोकरीला पर्याय म्हणून खालीपैकी कोणाचा वापर केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॉलीॲक्रिलाइड नायट्राइल. प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण हे वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ड, ज्याचं उत्तर आहे पॅरासिटामॉल. तर पॅरासिटामॉल ह्याला एनाल्जेसिस आणि अँटिपायरेटिक्स असे देखील म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 67. योग्य जोडा लावा. या ठिकाणी प प पर्याय क्रमांक 4 ही योग्य जोडी आहे. सोप्या कॅटेगरीतला हा प्रश्न आहे. आपल्याला त्या ठिकाणी ग्लुकोजचे आपल्याला जे काही टाइप्स आहेत, हे आपल्याला फक्त हे करायचे आहेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 अ हे म्हणजे मोनोसॅकराइड याचं उत्तर आहे ग्लुकोज. डायसॅकराइड याचं उत्तर आहे सुक्रोज. ट्रायसॅकराइड याचं उत्तर आहे रॅफिनोज आणि पॉलिसॅकराइड याचं उत्तर आहे स्टार्च. प्रश्न क्रमांक 68. हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर डॅश हे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. दॅट इज 1:2:3. तर लक्षात घ्या हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर हे पर्याय क्रमांक 4 प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम हे आहे. प्रश्न क्रमांक 69. ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाहीत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
फक्त क. म्हणजेच जिओथर्मल सोर्स या ठिकाणी आपण कार्बनचा वापर करत नाहीत. प्रश्न 70. मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम आणि क्लोरीनच्या अणूंमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ब म्हणजे आयोनिक बॉन्ड. मॅग्नेशियम क्लोराईड यामध्ये आयोनिक बॉन्ड हा तयार होतो. या ठिकाणी पुन्हा एकदा कोणतातरी एकच मारणं अपेक्षित आहे. त्यामध्ये आयोनिक बॉन्ड हे आपल्याला माहिती असणं कंटेंटचा भाग आहे. त्यामुळे यामुळे आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. तर तर विद्यार्थी मित्रांनो हे 20 क्वेशन सायन्सचे होते. थोडासा ईझी कॅटेगरीमधला हा सेक्शन होता आणि त्यामुळे आपल्याला याचे उत्तर लवकरात लवकर मिळत होते आणि आपण उत्तरापर्यंत यामध्ये जाऊ शकत होतो. आता पुढचे पॉलिटिक्सचे क्वेशन जे पुन्हा एकदा खूप थिअरॉटिकल असे पद्धतीचे नव्हते. वन लाइनर क्वेशन जास्त होते ह्यावेळेस. त्यामुळे आपण यामध्ये पुन्हा एकदा कंटेंटचा वापर करून उत्तरापर्यंत पोहोचू शकत होतो. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. म्हणजेच कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती आणि कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला होता. हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. परंतु जो तिसरं विधान आहे, मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता, तर हे चुकीचं आहे. मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव हा नाकारलेला होता. तर त्यामुळे याचं 71चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. प्रश्न क्रमांक 72. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात ही कोणत्या देशामध्ये झाली होती? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 इंग्लंड. कारण इंग्लंड अ, या देशामध्ये सगळ्यात जुनी संविधान निर्माण झालेली आहे. म्हणजेच आपल्याला माहीत असेल, की मॅग्ना कार्टा असेल किंवा कोणती असेल. त्यामुळे ही संविधानवादाची जी मूळ संकल्पना आहे, ही इंग्लंड या देशापासूनच झालेली आहे. त्यामुळे आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 इंग्लंड. प्रश्न क्रमांक 73. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त हा देखील कंटेंटचा भाग आहे. कारण अ पर्सन हू होल्ड्स or who has held office as president shall subject to other provisions of the constitution be eligible for re-election to that office. हे अतिशय योग्य उत्तर आहे. परंतु जे ब आहे त्या ठिकाणी एक त्यांनी छोटीशी ट्रिक केलेली आहे, की नो पर्सन शॅल बी एलिजिबल फॉर इलेक्शन ॲज प्रेसिडेंट अनलेस ही इज क्वालिफाईड फॉर द इलेक्शन ॲज अ मेंबर ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट्स. म्हणजेच या ठिकाणी दिलेलं आहे, की राष्ट्रपतीसाठी त्यांनी राज्यसभेची पात्रता असल्याशिवाय तो पात्र होऊ शकत नाही. तर हे चुकीचं आहे. तर या ठिकाणी राज्यसभा नाही तर लोकसभा आहे. म्हणजेच कोणतीही व्यक्ती ही लोकसभेचा सदस्य पाहिजे. त्या व्यतिरिक्त ही पात्र असणार नाही. तर या प्रश्न क्रमांक 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ. प्रश्न क्रमांक 74. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतूद केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 74वी घटनादुरुस्ती कायदा. आपल्याला माहीतच असेल की 73 आणि 74 या कायद्यान्वये पंचायत राज याची आणि महानगरपालिका किंवा जी मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये स्थापना झालेली होती ती 74व्या घटनादुरुस्तीने झालेली आहे. हा अतिशय बेसिक क्वेशन आहे. हा आपल्याला ईझी कॅटेगरीमध्ये म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 75. आता या ठिकाणी आपल्याला दरवर्षी येणारा प्रश्न आलेला आहे आणि यावर्षी देखील तो आलेलाच आहे, की भारतीय घटना समिती आणि त्यांच्या समित्या. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क आणि ड. हे चुकीचं. ते लक्षात घ्या या ठिकाणी अयोग्य जोड्या विचारलेल्या आहेत. त्यामुळे जे तिसरी आहे केंद्रीय अधिकार समिती ही जे.बी. कृपलानी यांच्या समितीच्या अध्यक्षपदी नव्हते ते आणि मूलभूत हक्क उपसमिती जवाहरलाल नेहरू हे या समितीच्या अध्यक्षपदी नव्हते. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 क आणि ड हे चुकीचे आहेत आणि आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी योग्य उद्याने निवडा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि ब. म्हणजेच उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करतील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करतील हे बरोबर आहे. उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल हे देखील बरोबर आहे. परंतु जो तिसरा विधान आहे लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने तर हे चुकीचं आहे. तर ॲक्चुअली उपराष्ट्रपती ज्यावेळेस राजीनामा देतो त्यावेळेस राज्यसभेच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेला तो हवा. या ठिकाणी थोडीशी ट्रिक करून त्यांनी चुकवलेलं आहे. तर 76चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 77. अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदींबाबत खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. या ठिकाणी खूप सारे डिटेल त्यांनी माहिती दिलेली आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी अयोग्य विचारलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथं कन्फ्युजन होऊ शकतं. जर घाईगडबडीत हा प्रश्न वाचला तर आपला चुकू देखील शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त त्यांनी अनुच्छेद 335 यामध्ये अँग्लो इंडियनची नमूद नाहीये. तर त्या ठिकाणी 335 मध्ये ही दुसरी बाब नमूद आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे 77चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1
कलम 1 ते 4 याशी संबंधित आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 3 फक्त म्हणजे संघराज्य व त्याच्या राज्यक्षेत्राशी निगडीत कलम 1 ते 4 हे संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 79 भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उप अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेले राज्य ओळखा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्रिपुरा आणि झारखंड. 80 स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यामध्ये भरवण्यात आलेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात. प्रश्न क्रमांक 81 बी. पट्टाभी सीतारामय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब म्हणजेच सभागृह समिती आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, समितीबाबत वारंवार प्रश्न विचारण्यात येतो. आपल्याला त्यातील मेजर कमिटीज आणि मायनर कमिटी ह्या दोन्ही माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी 2 क्वेश्चन आलेले आहेत आणि दोन्ही अतिशय सोपे क्वेश्चन आहेत. तर पी. पट्टाभी सीतारामय्या म्हणजे प्रश्न क्रमांक 81 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. प्रश्न क्रमांक 82 भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट म्हणजे एन-सी-पी-सी-आरची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2007. तर प्रश्न क्रमांक 82 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2007. प्रश्न क्रमांक 83 लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात पोक्सो कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2012. प्रश्न क्रमांक 84 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1992. प्रश्न क्रमांक 85 खालीलपैकी कोणती कार्ये 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केलेली आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ब, क, ड. म्हणजेच राष्ट्रगीताचा स्वीकार, राष्ट्रगानाचा स्वीकार आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड या तीनही गोष्टी 24 जानेवारी 1950 या दिवशी केलेल्या आहेत. परंतु राष्ट्रध्वजाचा स्वीकार हा स्वातंत्र्याच्या अगोदर हा केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे 15 क्वेश्चन पॉलिटीचे होते. हा देखील सेक्शन अतिशय सोपा होता. थोडासा आपण म्हणता येईल की वन लाइनर क्वेश्चन जास्त होते ह्यावेळेस. त्यामुळे आपण या क्वेश्चन पर्यंत पोहोचू शकत होतो. आता शेवटचा जो सेक्शन आहे आपला करंट अफेअर्स याला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 86 खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. तर या ठिकाणी याचे सर्व विधाने जी आहेत ही केंद्रीय अर्थसंकल्पातील जे काही महत्त्वाची जी कन्सेप्ट होती त्यावर आधारित आहेत आणि ही तीनही कन्सेप्ट बरोबर आहेत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 86 चं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 87 खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. ऑगस्ट 2024 मध्ये आय-एन-एस विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाली आणि दुसरं स्टेटमेंट आहे आय-एन-एस विक्रांत हे भारतीय नौदलात सेवेत झालेली एक विमानवाहू नौका आहे आणि तामिळनाडूमध्ये बांधलेले हे अशा प्रकारचे पहिले जहाज आहे. तर याचं पर्याय क्रमांक 1 म्हणजे विधान पहिलं हे बरोबर आहे, परंतु विधान दुसरं हे चुकीचं आहे कारण ते तामिळनाडूमध्ये बांधलेले नसून हे कोचीन शिपयार्डमध्ये बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 88 भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत काय खरे नाही? हा थोडासा ट्रिकी क्वेशन आहे. परंतु लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याचा पर्याय क्रमांक 3 जानेवारी 2005 मध्ये त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती. हा जो पर्याय आहे हे चुकीचा आहे. कारण जानेवारी 2005 मध्ये त्यांची ही निवड नव्हती झालेली. तर 1992 ते 93 च्या काळामध्ये त्यांची अशी निवड झालेली होती आणि जानेवारी 2005 मध्ये त्यांची मुख्य न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांची निवड झाली होती. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 88 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 89 खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे? तर यासाठीचे पहिलं स्टेटमेंट आहे 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांकरिता आवेदनपत्रे दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागवण्यात आलेली होती. हे स्टेटमेंट बरोबर आहे. अशा पद्धतीचा कंटेंट आपण पाठ करणं अपेक्षित नाही. त्यामुळे आवेदनपत्रे कधी मागवण्यात आली हे स्टेटमेंट बरोबर आहे. राष्ट्रीय जल पुरस्कार हे 9 प्रकारांमध्ये प्रदान केला जातो. हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. परंतु तिसरं जे स्टेटमेंट आहे जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार 2016 पासून देण्यात येतात. तर हे उत्तर चुकीचं आहे. तर जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार हा 2018 पासून देण्यात येतो. त्यामुळे इथे प्रश्नामध्ये त्यांनी वर्षामध्ये चुकवलेलं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 89 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि ब हे बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 90 जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार खालील राष्ट्रांची रँकिंग चढत्या क्रमाने लावा. विद्यार्थी मित्रांनो, हा देखील पुन्हा एकदा ॲम्बिग्युअस क्वेशन आहे. कारण या ठिकाणी जी रँकिंग त्यांनी विचारलेली आहे, एक तर चढत्या क्रमाने विचारलेली आहे आणि काही कंट्रीज या ठिकाणी ऑलरेडी मेन्शन नाहीयेत. म्हणजे जसा सिक्वेन्स पाहिजे तशा ठिकाणी नाहीये. परंतु जरी त्यांनी आयोगाने उत्तर दिलं, तर ते पर्याय क्रमांक 2 हे असू शकतं. म्हणजेच क, अ, ब, ड म्हणजेच आइसलँड, आयर्लंड, ऑस्ट्रिया आणि न्यूझीलंड अशा पद्धतीचा सिक्वेन्स या ठिकाणी असू शकतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 90 चं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 91
मुकेश डी हे देशातील सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट बुद्धिबळपटूपैकी एक आहेत. त्यांची कामगिरी खाली दिलेली आहे. तर या प्रश्नाचं आता खूप सारे इथे स्टेटमेंट दिलेले आहेत. ॲक्चुअली याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. परंतु पुन्हा एकदा हा देखील ॲम्बिग्यूएट क्वेशन आहे. हा देखील एकतर कॅन्सल होऊ शकतो, नाहीतर आयोग म्हणेल त्याप्रमाणे याचं उत्तर असू शकतं. परंतु या ठिकाणी सध्यासाठी याचं पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क म्हणजे 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये त्याला सुवर्णपदक मिळवलेले होते. हे पर्याय बरोबर आहे. आणि क जे स्टेटमेंट आहे, बुडापेस्ट येथे झालेल्या फिडे 45 बुद्धिबळ ऑलिम्पियाड वैयक्तिक स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे. हे देखील बरोबर आहे. त्यामुळे 91 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क. प्रश्न क्रमांक 92 योग्य विधाने ओळखा. तर या ठिकाणी भारतामध्ये 22 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. हा पहिलं स्टेटमेंट आहे आणि जे की हेच चुकीचं आहे. अतिशय मायनर इथं मिस्टेक केलेली आहे त्यांनी. तर 22 जानेवारी नसून तर 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. बाकीच्या दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहेत. त्यामुळे याचं प्रश्न क्रमांक 92 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि क. प्रश्न क्रमांक 93 जोड्या लावा. ब्रिक्स शिखर परिषद याविषयी त्यांनी जोड्या विचारलेल्या आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जी 16वी ब्रिक्स आपण सिक्वेन्स पाहूया. 13वी ब्रिक्स शिखर परिषदेचं ही नवी दिल्ली या ठिकाणी झालेली होती. 14वी ब्रिक्स परिषद ही बीजिंग या ठिकाणी झालेली होती. 15वी ब्रिक्स शिखर परिषद ही जोहान्सबर्ग या ठिकाणी झालेली होती आणि 16वी ब्रिक्स शिखर परिषद ही कझान या ठिकाणी झालेली होती. त्यामुळे प्रश्न क्रमांक 93 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 94 अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच इथे मेन्शन केलेल्या तांदूळ, साखर, लाल मिरची पावडर, हळद, ज्वारी या सर्व गोष्टी ह्या वस्तू अक्षय अन्न योजने यामार्फत मोफत मिळणार आहेत. प्रश्न क्रमांक 95 भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क. म्हणजेच ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली होती. ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली होती. तिसरं जे स्टेटमेंट आहे, या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आश्रमशाळांशी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी ही बनवली होती. आणि जे चौथं स्टेटमेंट आहे, ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये बंद केली. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा देखील याचा पर्याय एक वेगळा देऊ शकतो, परंतु सध्यासाठी पर्याय क्रमांक 3 हे बरोबर लक्षात ठेवा. कारण जे तिसरं स्टेटमेंट आहे, या योजनेमध्ये आरोग्य केंद्र आणि आश्रमशाळांचा असा पद्धतीचा मेन्शन या ठिकाणी आहे की नाही याबद्दल एक थोडीशी शंका निर्माण होऊ शकते. परंतु पर्याय क्रमांक अ आणि ब हे मात्र कन्फर्म बरोबर आहेत. त्यामुळे सध्यासाठी पर्याय क्रमांक 3 अ, ब, क हे योग्य विधान आहेत, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 96 मालदीवमध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणता राजकीय पक्षाचा विजय झाला? तर याचं योग्य उत्तर आहे पीपल्स नॅशनल काँग्रेस. तर लक्षात घ्या, नुकतेच मालदीव हे चर्चेमध्ये देखील असलेला देश आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्या पॉलिटिकल पार्टीबाबत देखील माहिती असणं आवश्यक आहे. मालदीव एप्रिल 2024 मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या, त्यामध्ये पीपल नॅशनल काँग्रेसचा विजय झालेला होता. प्रश्न क्रमांक 97 सिंधू जल करार 1960 नुसार भारत डॅश नद्यांचे पाणी वापरू शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सतलज, बियास आणि रावी. त्यामुळे 97 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 98 भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेमध्ये गिलोटिन याचा अर्थ काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त ब. म्हणजेच अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे भारतीय अर्थसंकल्पात प्रक्रियेत गिलोटिन याचा अर्थ हा लक्षात आलेला आहे. गिलोटिन हे फक्त एकच कोणता तरी स्टेटमेंट असणार आहे. त्यामुळे फक्त ब आणि फक्त अ यामध्ये आपण मारणं अपेक्षित होतं. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त ब. तर प्रश्न क्रमांक 99 मारुती चितमपल्ली यांना खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ, ब आणि क. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, रातवा, पाखरमाया आणि चकवा चांदण हे तिन्ही पुस्तक मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेले आहेत. परंतु फुलवंती हे बाबासाहेब पुरंदरे यांचं पुस्तक आहे आणि जंगलाचा पाऊस अशा पद्धतीचं कोणतंही पुस्तक सध्या तरी अवेलेबल नाहीये. त्यामुळे या ठिकाणी आपण वरीलपैकी सर्व हे वाटू शकतं. परंतु प्रश्न क्रमांक 99 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ, ब, क. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 100 भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल्य भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो,
कौशल्य भवन हे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारत आहे आणि ही शक्यतो नवीन इमारत ही भारताच्या राजधानी या ठिकाणीच ओपन होत असते. त्यामुळे नवी दिल्ली पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 चा पेपर आणि यामार्फत आपण संभाव्य उत्तर तालिका ही काढलेली आहे. तर ही गो थ्रू करा आणि आगामी परीक्षेमध्ये म्हणजेच कंबाईनच्या परीक्षेसाठी हा प्रश्न पुन्हा एकदा रेफर करा, की कशा पद्धतीचे क्वेश्चन हा आयोग आपल्याला विचारू शकतो आणि याचाच आधार घेऊन आपण कंबाईनचा पेपर एकदम छान पद्धतीने देऊ शकतो. त्यामुळे या संभाव्य उत्तर तालिका ही होती आजची संभाव्य उत्तर तालिका. तर अशा पद्धतीने आपण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेला होता. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.